श्री गुरुदेव दत्त. गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपला पारायणाचा तिसरा दिवस आहे आणि आज आहे आषाढी एकादशी. त्यामुळे आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बरं का. आज पहाटे उठायचा काही प्रश्नच आला नाही, कारण का रात्रभर मी कसलेच झोपले नाहीये. रात्री मी 2:30 वाजता वगैरे घरी आले आणि त्यानंतर माझी पारायणाची वेळ होणारच होती. त्यामुळे ना लगेच आवराआवरी वगैरे करून घेतली. पूजेची मांडणी वगैरे सगळं आवरून घेतलं आणि पारायणाला बसले. आज अध्याय माझे 22 ते 29 पूर्ण वाचून झाले बरं का. आज परत एकदा पारायण करताना एक गोष्ट लक्षात आली, की महाराज आपली खूप म्हणजे खूप परीक्षा बघत असतात बरं का. हे अगदी म्हणजे अगदी खरं आहे. म्हणजे हे मला बोलायचं नसतं बरं का, पण वेळोवेळी मला ह्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव येतो आणि मला ह्या गोष्टी बोलू वाटतात बरं का, की आज मला असं वाटलेलं, की यार माझ्याकडून नाही होणार किंवा माझ्याकडून खंड पडेल या पारायणामध्ये किंवा माझ्याकडून होणार नाही एवढे माझ्यात त्राणच नव्हते. पण महाराज पण परीक्षा बघत होते, की होते की नाही, हिला करती की नाही किंवा किती मनापासून करते, हे माझे खरंच ते परीक्षा बघत होते बरं का. आणि म्हणजे मी पण ठरवलं, की यार करायचं म्हणून आता एवढं केलंय, पण त्यांनी हे पण माझ्याकडून करून घेतलं बरं का. कसं काय मला माहिती नाही. पण झालं आणि मी केलं. जास्त काही अपेक्षा नाहीये. फक्त महाराजांची खूप सेवा करायची आणि महाराजांना शेवटपर्यंत सोबत ठेवायचं. कारण का जर महाराज शेवटपर्यंत सोबत असतील ना, तर कोणाकडेच हात पसरायची गरज लागणार नाही. श्री स्वामी समर्थ.